दरम्यान आरोपी कॅप्टन खरातला 100हून अधिक महिला बळी पडल्याची माहिती मिळते। त्या प्रकरणी 3 महिला समोर आल्या, मात्र अजून काही महिला समोर येतील असा दावा केला जातोय। मात्र खरात प्रकरणावर आता मकोका लागू शकतो असा गंभीर आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। त्यावर आता सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। येणाऱ्या काळात या भोंदूबाबाच्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी म्हणून मकोका लावावा लागणार आहे आणि पोलिसांना ते करावं लागेल। जर पोलिसांनी याच्यात कुठे टाळाटाळ केली, दबावाखाली कामकाज केलं नाही, तर मेहरबान कोर्टाकडनं या सगळे हे एव्हिडन्स या गुन्ह्याच्या बाबतीतली तिथे या सगळ्या गोष्टी होणार आहे। त्याच्यामुळे कोर्टातनं गुन्हा आरोपी करा या आदेशाची वाट बघून अजून आपली उरली सुरलेली जी काही इज्जत आहे ती सरकारने, पोलीस यंत्रणेने घालवू नये। माझी मागणी आहे की चाकणकरांना अटक करा आणि त्यांना सहआरोपी करा आणि विशेष म्हणजे मकोकाची कलमं लागली पाहिजेत, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे। खरातने केलेला गुन्हा हा एकट्याने केलेला गुन्हा नाही, याच्यात अनेक लोकांचं टीमवर्क आहे। 1 वर्षापासून हा सगळा गुन्हा चाकणकरांना माहीत होता, चाकणकरांना अवगत होता आणि तरीही चाकणकरांनी पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांना अभय देण्यासाठी प्रयत्न केले। म्हणून माझी दुसरी मागणी की चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत।